खरा मित्र तोच जो संकटात साथ देतो. एका सुंदर जंगलात एक स्वच्छ निराशार तलाव होता. त्या तलावात अनेक रंगीबेरंगी मासे राहत होते. त्यांच्यात एक छोटा सोनेरी मासा होता, सोनू. तलावाच्या काठावर एका कमळाच्या पानावर राहत होता एक गोड हिरवा बेडूक, बेंडू. दररोज सकाळी बेंडू मोठ्याने म्हणायचा, टर टर, शुभ सकाळ सोनू. सोनू पाण्यातून उडी मारत म्हणायचा, शुभ सकाळ बेंडू, आज खेळायचं ना. दोघे दिवसभर मजा करायचे. बेंडू कमळाच्या पानावर उड्या मारायचा तर सोनू पाण्यात गोल गोल फिरायचा. एके दिवशी आकाश काळ्या ढगांनी भरलं. जोरदार वारा सुटला आणि पाऊस सुरू झाला. तलावाचं पाणी खूप वाढलं. अचानक एक मोठी लाट आली. सोनू त्या लाटेत अडकला आणि पाण्याच्या जोरात तलावाच्या एका कोपऱ्यात वाहत गेला. तिथे एक जुने फाटलेले मासेमारीचे जाळे पाण्यात अडकले होते. सोनू त्यात अडकला. अरे वाचवा, मी अडकलो. तो घाबरून ओरडू लागला. बेंडूने दुरून त्याचा आवाज ऐकला. सोनू, घाबरू नको, मी आलो. बेंडू पटकन उड्या मारत त्या ठिकाणी पोहोचला. पण त्याला समजलं तो जाळं पाडू शकत नव्हता. त्याने लगेच तलावातील खेकड्याकडे धाव घेतली. खेकडा दादा, लवकर चला, सोनू अडकलाय. दयाळू खेकडा लगेच तयार झाला. त्याच्या मजबूत नांग्यांनी त्याने जाळ्याचे धागे सावकाश कापायला सुरुवात केली. थोड्याच वेळात टक 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 जाळं तुटलं. सोनू मोकळा झाला. तो आनंदाने पोहत बेंडूकडे आला. धन्यवाद बेंडू, तू नसतास तर मी आज वाचलोच नसतो. बेंडू हसून म्हणाला, मित्र कधीच एकमेकांना एकटे सोडत नाहीत. काही दिवसांनी यावेळी संकट बेंडूवर आलं. तो कमळाच्या पानावर बसला असताना अचानक जोरदार वाऱ्याने ते पान उलटलं. बेंडू खोल पाण्यात पडला. त्याला खोल पाण्यात पोहता येत नव्हतं. सोनू, मदत कर, तो ओरडला. सोनूने क्षणाचाही विलंब केला नाही. त्याने आपल्या सगळ्या मासे मित्रांना बोलवलं. सगळे मासे मिळून बेंडूला हळूहळू ढकलत तलावाच्या काठावर घेऊन आले. बेंडू सुरक्षित बाहेर आला. तो हसत म्हणाला, आज तू माझा जीव वाचवलास. सोनू म्हणाला, खरी मैत्री म्हणजे फक्त आनंदात खेळणं नाही तर संकटात धावत येणं. त्या दिवसापासून तलावातील सगळे प्राणी बेंडू आणि सोनूच्या मैत्रीचं कौतुक करू लागले आणि ते दोघे पुन्हा आनंदाने खेळू लागले. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं? खरा मित्र तोच जो संकटाच्या वेळी निस्वार्थपणे मदतीला धावून येतो. मुलांनो, तुम्हाला ही मजेदार गोष्ट आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच भन्नाट गोष्टींसोबत. बाय बाय.